तिजोरीची चावी आमच्याकडे आहे, आमचा अर्थमंत्री आहे. तवरचं तर दुसरं म्हणतंय चावी जरी तुमच्याकडे असलं तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. तवरचं तर तिसरं म्हणतंय तिजोरीचा मालक तुम्ही असला, चावी तुमच्याकडे असला तर मधला माल आमच्याकडे आहे. म्हणजे ह्या सत्तेतल्या माणसाचं काय चालू आहे? तिजोरी तिजोरीतला माल. अरे पण ह्या जनतेचं काय, ह्या लोकांचं काय, हे जर कोण बघणार आहे? अजून एक मी ऐकलं नवीन स्टाईल झाली आता. मंत्री असलेली माणसं, हॅलो मी एकनाथ शिंदे बोलतोय, उदय सामंत जी आहेत का? हो. हा सर मी उदय बोलतो, बोला. साहेब उस्मानाबादमध्ये एक हलगट दूध देत नाही आणि इथल्या जनतेची मागणी आहे की काही करून तुम्ही या हलगटाचं दूध काढा. काही काळजी करू नका साहेब, 2 दिवसात सर्वी भरून मी पोच करीन धाराशिव. आणि निव्वळ लाजा सोडून दिल्या, निव्वळ लाजा सोडून दिल्या. ही पद्धत असती का हो? तुम्ही त्या सरकारमध्ये आहेत, मागच्या 2.5 वर्ष झालं, आता 1.5 वर्ष होते, 3-3.5 वर्ष झालं सरकारमध्ये आहेत आणि तुम्ही ही घोषणा करता. आणि अजून आमच्या ताब्यात सत्ता दिली तर निधी देऊ. अरे का तुझ्या बापाचा आहे? ही निधी कुणाचा आहे? हिथं बसलेल्या माझ्या महिला भगिनीला वाटत असेल निधी आपला काय, आपण टॅक्सेस भरीत नव्हतो. पण तुम्ही बिस्किटचा पुडा घेतला तर त्याच्यावर जीएसटी आहे, राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा. लेकराच्या बिस्किट पुड्यावर. चप्पल घ्या पायातलं खेटर, त्याला जीएसटी आहे. शॅम्पू घ्या जीएसटी आहे, साबण घ्या जीएसटी आहे, तेल घ्या जीएसटी आहे, कपडे घ्या जीएसटी आहे, माणूस मेल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. मेल्यावर सुद्धा जीएसटी देऊनच जायचं. पैसे कोणाचे आहेत? तुमच्या सगळ्याचे. तुम्ही आम्हाला मतदान केलं, आम्हाला अधिकार आला, आम्ही सरकार बनवलं. सरकार तुमच्याकडचे पैसे गोळा करतंय आणि तुमच्यासाठी खर्च करतंय. आम्ही आमची पाठ फुटून घ्यायचं काही कारण आहे का? आम्ही आमचा मोठा, प्रत्येक जण म्हणतो मी दिलं. अरे काय दिलं? माझी काय गुरुदुरवाडीची प्रॉपर्टी विकून आणलेला खासदार निधी आहे का? राणा पाटलाची तेरची प्रॉपर्टी विकून आणलेला आमदार निधी आहे का? जिल्हा नियोजन समितीचा निधी ही काय पुढारीची इस्टेट विकून आणलेला आहे काय? का केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा निधी पुढाऱ्याची इस्टेट विकून आणलेला आहे काय? हा पैसा जनतेचा आहे. आम्ही विश्वस्त आहेत, ती बी तुम्ही मतं टाकले आम्हाला बसवलं म्हणून. आणि आम्ही जर अधिकार सांगायला लागलो, आम्ही जर हक्क सांगायला लागलो, तुम्ही आम्हाला मत टाकलं. एक म्हणतंय माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीला काट. का तुझ्या बापाच्या घरचा आहे?